नमस्कार. RDX गोवाच्या कोकणी खबराचित्रांत तुमकां सगळ्यांक स्नेहा सुताराचो येवकार. सुरवातेक पळोवया गोंयच्यो कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्र्यांक जाय जाल्यार तांणी मंत्रिमंडळांत फेरबदल करूं येता. फेरबदल जातले म्हूण छापून आयिल्ले बातमेचेर मंत्र्यांनी उक्तायलें मत. लायटीची समस्या सुटावी करपा खातीर सरकार भारतीय उर्जा बँके कडल्यान 50 मेगावॉट्स वीज घेतले. वीज मंत्री मिलिंद नायक. आणि गोंयच्या सुमार 30 दर्यावेळाचेर प्रायोगिक तत्वाचेर ग्रीन टॉयलेट उबारपाचो सरकाराचो निर्णय. मंत्री दिलीप परोळेकरान दिल्या म्हायती. आणि आता खबराचित्र विस्तारान. ह्या म्हयन्याच्या निमणे मेरेन मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार आपले वांगडी मंत्र्यांक अतिरिक्त खाती दिवपाची शक्यताय आसा. मात कांय मंत्र्यांची कामगिरी पळोवन कांय जाणांच्या खात्यांतूय फेरबदल जावपाक शकता अशी बातमी शुक्रारा दिसाळ्यांनी उजवाडा हाडिल्ल्यान आमदार मंत्र्यां मदीं तशेंच गोंयभर चर्चा चालू जाल्या. ह्या विशीं कांय मंत्री आनी आमदारां कडेन संवाद साधलो तेन्ना अशी कांय खबर नाशिल्ल्याचें तांणी स्पश्ट केलां. तशेंच जर मुखेलमंत्र्याक जाय जाल्यार ते तसो निर्णय घेवंक शकतात अशें कांय मंत्र्यांनी उलोवन दाखयलें. पणजेच्यान संजय मनोलीचो रिपोर्ट. गोवा सरकारचो मुख्यमंत्री हो गोमंतकाचो एडिटर आहा पळय तो जाल्लो आसा. खंयचें मंत्रिमंडळ बरखास्त करप, खंयचेय मंत्रिमंडळान नवो फेस घेवप, ताका काडून उडप, खातें बदल करप हें मुख्यमंत्र्याची प्रायोरिटी आसा आनी मुख्यमंत्री थारयता. म्हणटकूच हें म्हाका दिसता आयज जें कितें पेपरार येयलां तें आमच्या गोमंतकाचो जो एडिटर आहा ताणें सांगलां. सो बेस्ट थिंग म्हाका दिसता तुमी चॅनलवाले प्रेस म्हणून आपल्या गोमंतकाचो जो एडिटर आहा ताका विचारप, तो तुमकां सारकें पूर्ण म्हायती दितलो. सरकाराक आमचे कडेन आमचे स्वताचे भारतीय जनता पक्षाचे म्हणून 21 जाण आसा. आमच्या बरोबर जे MGP आसा हे 30 जाण आसा आनी ताज्या बरोबर आमचो मिकी बाब आसा, आवर्तन फुर्तादो, बेंजामीन, हे सगळे मेळून आमी 28 जाण इनटेक आसा. आनी हाज्या बरोबर आनी 2 जाण इंडिपेंडंट आहा. हेंच्यांनी आयज पर्यंत आमचे कडेन हें दिल्लें आसा. कशें आसा की कोण तरी खंय बसले आनी चायेक बसले, जेवणाक बसले आनी 4 गोश्टी केल्यो अशें जावंक शकता. ताज्या खातीर एकदम नेगेटीव विचार केलो म्हणून जायना. जर तशें कितें आसा जाल्यार डेफिनेटली तुमच्या पर्यंत आमी पावयता. नॉन परफॉर्मिंग मिनिस्टर्स आहा हें म्हाका दिसता जर ही उतरां एक्झॅक्टली तुमी जे सांगता ही उतरां जर मुख्यमंत्र्यान जर काडल्या जाल्यार हेजें स्पश्टीकरण आपलो मुख्यमंत्री दिवंक शकता. नवीन पोर्टफोलिओ CM दितलेच, तातूंत कांय दुबाव ना. रिशफल म्हणटा तो सगळो त्याच CMच अधिकार न्ही. तसो कांय प्रस्ताव आमचे भितर कांय चर्चेक आयिल्ले कडेन ना. पूण एडिशनल पोर्टफोलिओ कितें दिता सांगलें तेन्ना दितले. आनी सरकार जें आसा हें सरकार भक्कम आसा. आमी 5 वर्सां सहज अशें पूर्ण करतले. कशें आहा म्हाका तूं म्हाज्या स्वभावा प्रमाणे हांव असो मनीस की म्हाका कित्याचेर आशा ना. म्हाका रिशफल केलो एक्स्ट्रा दिल्यारय आमी घेवपाक तयार आहा, एखाद्रे काडल्यारय घेवप म्हाका कांय प्रॉब्लम ना. हांव केन्ना स्वार्था खातीर झगडीत करिना. म्हाजें काम लोकांनी जिखून दिलां, म्हाका आमदार केलो. ह्या सरकारान भारतीय जनता पक्षाच्या सरकारान म्हाका मंत्री केलो. जितलें काम दिलां तितलें काम करप, हें काम करूं नाका म्हटल्यार काम सोडप. म्हाजे सायडीकसून तरी अशी खंयचीच मागणी ना आनी म्हाका दिसना कित्याक इतले बेगीन रिशफल जावपाक जाय. कारण सगळे मंत्री जे आहा जस्ट एक 17-18-16 एक वर्स आनी एक 1.5 वर्स सुद्दां जावंक ना अजून. प्रत्येकाक परफॉर्म करपाक एक टायम दिवपाक जाय. रिशफल अशें आय एम नॉट अवेर ऑफ इट बिकॉज हांव मिनिस्टर बी न्ही. पूण सद्या कॅबिनेट आसा ते आसा अशें जे एक्टिविटी सगळ्यांचे चालू आसा. जी अपेक्षा आमचे यंग आमदार आसता तितली अपेक्षा जी मंत्र्या कडेन आसपाक जाय ती फुर्सत चालू आसा. पूण एक्सपेक्टेशन आनी मातशें चड आसा तांचे कडेन. राज्यात लायटीची आपालिपा चालूच आसा. पावसान तर ही समस्या चडूच वाडल्या. ह्या विशीं वीज मंत्री मिलिंद नायक हांकां विचारले तेन्ना हे खातें सांबाळप सोंपें न्हय अशें तांचें म्हणणें आसा. ही समस्या सुटावी करपा खातीर भारतीय उर्जा बँकेंतल्यान 50 मेगावॉट्स वीज घेवपाचे आसात. हे संबंधाची फायल मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार हांचे मेरेन पावयल्या अशी माहिती तांणी दिल्या. तशेंच पुराय गोंयांत भुंयारी वीज केबलिंग केल्ले जाल्यार
ही समस्या काय प्रमाणात सुटावी जाव येता, मात एकदा वीज पुरवण करपी केबलात बिगाड जालो जाल्यार वीज पुरवण सारखी जाता म्हणसर 10 वरां तरी वतली अशें तांणी सांगला. पणजेच्यान संजय मोनोलीचो रिपोर्ट. नाही, ऑल ओव्हर गोवा कित्येक वर्सांच्यान पावर इंटरप्शन हे पयलींच्यान चालू आहा. हे डिपार्टमेंट पावराचे म्हणजे तितले इजी न्ही चलोवपाचें, कारण ज्या पद्दतीन आमचे स्टेटीन पावर येता आनी आमी डिस्ट्रिब्यूट करता तेचे सगळ्याचे जर तुमी प्रत्यक्षान केन्ना तरी म्हाज्या वांगडा भोंवून पळयलें जाल्यार हें बरें डिफिकल्ट काम आहा. हें डिपार्टमेंट चल्लो म्हणजे एक्चुअली एक चॅलेंज आहा. हांवें ती जेन्ना मंत्री जालो तेन्ना तें स्विकारलेली आहा. 1 वर्स कंप्लीट जाला. हांव स्टार्टिंगूय सांगलेलें विदीन नेक्स्ट 2 इयर्स म्हणजे त्याच्या उपरांत आनी 2 वर्सां 3 वर्सां भितर हांव बऱ्यापैकी इम्प्रुवमेंट हाडटलो. तेजे कडेन कितें कितें करूंक जाय तें प्रत्येक आयटम आमच्या ऑनरेबल CM कडेन वचून तेच्या गायडन्सार हांव चालू दवरता आयटम आनी ते आमी विदीन एक नेक्स्ट 2 वर्सांत ताका कंप्लीट करतले कितें कितें चिंतलां तें. त्याच्या भितर आमचें अंडरग्रावंड केबलिंग करून हे इंटरप्रेशनां कमी करपाचो विचार आहा. नेक्स्ट 2 म्हयन्यांत 3-350 करोडाची कामां येता डिफरंट 4 प्लेसीस. त्या प्रमाणे आनी खुबशे आहा. आतां बिलिंगाचे प्रॉब्लम आहा ताका आमी स्पॉट बिलिंगाचें फायनल केलां आनी 4 दिसान चालू जातलें. कंप्लेंट लोक घेना. 1-2-3 आयटम सांगता. कंप्लेंट घेना, आमचे मनीस फोन काडून दवरतात. त्या विशयाचेर आमी सोल्युशन काडलां. ताका आमी आतां ते हेची सिस्टम केल्या कॉल सेंटर. ते आनी ते कॉल सेंटराचे इतलो बऱ्यापैकी पब्लीक फायनो जातलो. बिलिंगाचे आमी क्लियर करपाच्या तयारीन आहा. पावर शॉर्टेज आहा म्हणून कोण कोण खंय तरी सांगता जाल्यार ते सुद्दां रॉंग आहा. थोडेशे हेका लागून पावर शॉर्टेज आसूंक शकता, पण तेची बंदोबस्त सद्या केल्लो आहा. फायल CM कडेन पावल्ली आहा. आमी इंडियन एनर्जी बँकांतून एक 50 MW पावर घेवपाक लागून फायल मूव केल्ली आहा. आनी पावर शॉर्टेजो प्रश्न ना. जे इंटरप्शन तुमकां रेनी सिजनाक जे दिसता ते सगळे खंय तरी एक्सिडेंट जाता, खंय तरी झाडां पडटा लायनीचेर आनी ते परत रिस्टोर करपाक जो वेळ वयता तितल्या टायमार. आनी लक्षांत दवरा, जेन्ना एक कंप्लेन येयली रिस्टोर करपाक वयता जातकूच काम जेन्ना परत ऑन करता पळय, दुसरे कडेन खंय तरी बारीकशी कंप्लेन येयल्ली आसता, कितें प्रॉब्लम जाल्ले आसता, हेका लागून 1-2-3दा लायट येता वयता. दॅट इज नॉट फ्लक्च्युएशन. एक्चुअली लायन चार्ज केली की आनी खंयच्या तरी ट्रान्सफॉर्मराक नाल्यार आनी कितें प्रॉब्लम येता, ताका लागून परत हें करून परत चार्ज करची पडटा. एक्चुअल टोटल तेजी सिस्टम आहा ती आमी बऱ्यापैकी हांवें तरी एज अ मंत्री जाल्या उपरांत सगळ्या इंजिनियरांची मिटींग घेवन पळयल्ली आहा, स्टडी केल्ली आहा. ओवरहेड लायन्स जो पर्यंत आसा तो पर्यंत असली इंटरप्शनां ही येतलीच. अंडरग्रावंड केबलिंग हांव पयलींच्यान सांगितलें जितले मॅक्झिमम जातले तितले हे प्रॉब्लम सॉल्व जातले. पण अंडरग्रावंड केबलिंग आसल्या नंतर प्रॉब्लम ना अशें न्ही. ओवरहेड लायन जेन्ना डॅमेज जाता तेन्ना ती रिपेर करपाक तुका रेक्टिफाय जालें की एक समज 2 वरां लागता. अंडरग्रावंड केबल रेक्टिफाय जाल्या नंतर सुद्दां 10 वरां जाय, 5 टायम्स मोर. तुका सगळें ओपन करपाक जाय, काडपाक जाय, परत ते जॉइंटिंग किट हाडून जॉइंट करपाक जाय. गोंयच्या सुमार 30 दर्या वेळाचेर प्रायोगीक तत्वाचेर ग्रीन टॉयलेट उबारतले अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परोळेकर हांणी दिल्या. पर्यटन महामंडळा वतीन चालीक येवपी प्रकल्पाचे फाटपुरवण करपी बसकेंत हो निर्णय जाल्ल्याची माहिती तांणी दिल्या. तशेंच ह्या बसकेंत कांय ल्हान ल्हान प्रकल्पांक मंजुरी मेळ्ळ्या अशी माहिती तांणी मुखार दिल्या. पणजेच्यान संजय मोनोलीचो रिपोर्ट. टुरिझम डिपार्टमेंटान जितके प्रोजेक्ट चलता ते प्रोजेक्टाची प्रत्येक 3-4 म्हयन्यांनी ताजो पाठपुरावो करप. जे प्रोजेक्ट चलता तांची पाठपुरावो करप. हे मिटिंगीक ऑनरेबल चीफ मिनिस्टर, माझ्या डिपार्टमेंटाचे मनीस, कलेक्टर, हे सगळे CRZ पीपल सगळे आसता. आनी दीस इज द बेस्ट फोरम वेर वी गेट टुगेदर एंड सर एखाद्या वेळार समज कसलो जर अडखळ आसा एखाद्या प्रोजेक्टाक जाल्यार तो प्रोजेक्ट थंय अडखळ येवन उरोवंक उपकारना, पूण स्पॉट डिसिजन जाता आनी प्रायोरिटीचेर त्या प्रोजेक्टाक क्लियरन्स दिलें वता. अशे खुबशे प्रोजेक्ट आहा पळय, हे खुबशे प्रोजेक्ट आयज म्हणजे थोडेशे बारीक कितें किचकट आसलें पळय ते क्लियर केलें. आनी नवे प्रोजेक्ट कशे घेवपाचे, नवे प्रोजेक्टा खातीर जो सेंट्रलाचो फंड मेळटा, जो पयलींचो फंड आसा तो क्लियर करप, सेंट्रलाचो नवो फंड आसा हो घेवप. ह्या खातीर ह्यो मिटिंग्यो हाय पावर कमिटीच्यो मिटिंगी जाता. जे प्रोजेक्ट आसा हातून आमच्या डिपार्टमेंटा कडेन लायक जेटीचो प्रोजेक्ट, मल्टी लेवल कार हे जो आसा बागा ब्युटिफिकेशन आसा, खुबशे प्रोजेक्ट जे आहा हे प्रोजेक्टाचे पाठपुरावो जाल्लो आसा. नवे प्रोजेक्ट जे म्हणटा हो नवो प्रोजेक्ट सगळ्या बिचाचेर टॉयलेट वो ग्रीन टॉयलेट म्हणटा, जे फायबराचे टॉयलेट आसता विदाउट युजींग अ सिमेंट,
ते प्रोजेक्ट आपल्या प्रत्येक बिचाचेर 30 बिचाचेर आयज टॉयलेट, बाथरूम, शॉवर रूम, चेंजींग रूम हे येवपाचे आसा. 30 बिचाचेर हे घालपाचें आयज फायनल जाल्लें आसा आनी तें सगळें सरकार एक पयसो म्हणनासतना PPP हेजेर घालतलें. एक डिसेंबर पर्यंत येवपाक जाय अशें म्हणून आमच्या सेंट्रल सरकारान ताका मान्यता दिल्ली आहा. नायदर सेंट्रल गव्हर्मेंट इज स्पेंडींग एनीथींग आमी आमचे गोवा टुरिजम गोवा गव्हर्मेंट म्हणून कांय पयशे म्हणना. ते आमचो धाराशिव म्हणून जी आमची हें आसा एजन्सी आसा, कन्सल्टंट आसा, तो सेंट्रल गव्हर्मेंट आमच्या मदीं काम करता. ताणें तो प्रपोजल हाडलेलो आसा आनी ते आपले हाजेर प्रायोरिटीचेर करून घेतले. आणि आता घेऊया एक लहानसो व्यावसायिक विसव. The Glitz, India true reflection of the names, comprise of 150 and 46 tastefully furbished rooms and suites. Fish just the way you like it. Experience a stunning variety of fresh seafood delicacies. Here, exotic ingredients and mouth-watering sauces come together in a symphony of flavors, just the way you like it. Managed by Soza Lobo, Neelam Hotels, The Glitz Goa, Kalangut, Bardez, Goa. High-speed broadband internet now in your area. Internet at home, in office, for gaming, for every professional. No more waiting. Call 8888886109 or go to www.ethernetexpress.com. अंकल, आप ठीक तो है ना? बेटा थैंक यू. ये क्या है? कुछ नहीं अंकल, अभी ब्लड डोनेट करके आई हूँ. बेटा तुम्हें तो बहुत कमजोरी महसूस होती होगी. कोई कमजोरी नहीं अंकल, हर 3 महीने में करती हूँ. अच्छा. नेकी के लिए पहलवान नहीं इंसान होना जरूरी है. रक्तदान कीजिए, कमजोरी नहीं होती, शरीर उस खून को जल्दी बना लेता है. सोचिए मत, करके देखिए, अच्छा लगता है. The UK concept-based preschool now in Goa, Sanford, where learning begins. Our schools have spacious, highly colorful, conceptual and air-conditioned classrooms. Sanford Activity Arcade provides rich learning experience to the children. Sanford schools have mini auditorium equipped with small stage and audio-video equipment to give children stage exposure. Play area is equipped with swings, slides, bouncy, mini train, merry-go-round and many other play equipments. The nutritious midday meal is a special facility at Sanford. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो. राखपाक गोंयची सोबीत काय कोण वावुरतलो. ही माती लागता म्हजी माय, म्हाका तिची आपुरबाय. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो. आमच्या भोंवतणी एकठांय जावपी गार्बेजीक आनी कोणूच न्हय, आमीच रिस्पॉन्सिबल आसतात. घुसपट जमनीची जाल्यार कोण रिजवतलो. नितळसाणीन रावप हो आमचो अधिकार आसा, पण त्याच बरोबर ती आमची गरज आनी जबाबदारी आसा. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो. राखपा गोंयची सोबीत काय कोण वावुरतलो. ही माती लागता म्हजी माय, म्हाका तिची आपुरबाय. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. सोबीत दिसचें अशें कोणाक दिसना. भांगार सोबीतकाय वाडयता. भांगार आनी रुप्या वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स, कदम बस स्टँड, पणजे.
हांगार म्हारग जाला? येवं नाकात. गोल्ड प्लेटेड कांकणां, पाटली, पिचोडी तोडे घेयात. वैभव ज्वेलर्स, साळकार ज्वेलर्सा सामकार, कदम बस स्टँड, पणजे. हांगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतयाय मेळटा. एकदा येयात आणि धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. विसवा उपरांत तुमकां येवकार. म्हापशा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदार सत्ताधारी गटाचे नगरसेवक संदीप फळारी नगराध्यक्ष पदाचेर वेचून आयले. आदले नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर हांणी राजिनामो दिल्ल्यान 28 जूना सावन हे पद रिते आशिल्ले. शुक्रारा ही निवड जाल्या. म्हापशेच्यान गौतम शिरोडकराचो रिपोर्ट. आज सगळ्या नगरसेवकांनी एक बरें पावल उखल्लें की बाकी आणि दोघांनी जे उमेदवारी अर्ज भरलेले तांच्यांनी फाटी घेवन एकमतान म्हाजी निवड केली. हांव हेचें पूर्ण श्रेय म्हाजे जे सहकारी नगरसेवक आमचो एक बाबूसच्या लिडरशिपच्या अंडर आमी एक जो ग्रूप केल्लो ते आमचे 8 नगरसेवक सारके भक्कमपणे एकठांय रावल्या खातीर आज हेचो परिणाम असो दिसून येयलो की आज ही निवड एकमतान जाली. हेजे पूर्ण क्रेडीट 8 जाणांक वयता आनी बाकीच्या नगरसेवकांनी एक व्हडल्या मनान म्हाका एकमतान निवडून येवपाची संदी दिल्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार मानता. आनी सगळ्यांच्या सहकार्यान तशेंच आम आदमी केंद्रबिंदू दवरून आम आदमीचे जे कितें एक्सपेक्टेशन आसा तेंच्यो ज्यो अपेक्षा आसा त्यो दोळ्या समोर दवरून आनी ज्यो मुख्य ज्यो समस्या म्हापशा शहराक ज्यो फेस जाता तेंचेर एक लक्ष केंद्रीत करून जाता तितले एक सॉल्व करपाचो प्रयत्न आसतलो. हेतूंत हांवें बायट दितना म्हणजे प्राथमिकता कितें आसतल्यो त्यो उल्लेख केल्ल्यो आसा. परत एक थोडक्यान सांगपाचें म्हणल्यार जे ट्राफिकाची एक कोंडी जाता म्हापसा शहरान पळयत जाल्यार ठिकठिकाणी अशे आमी आतां रस्ते बरे करून दिले, सरफेस रस्त्यांची स्मूथ केली, पण ती वापरपाक जर लोकांक मेळना, ज्या जाग्यार एक 10 मिनटान वचपाक जाय थंय वचपाक जर एक अर्दे वर लागपाक लागले जाल्यार म्हाका दिसता आमी न्याय दिना. आमी जे आमकां जी जबाबदारी दिल्या तितून लक्ष घालचें पडटलें. त्याच प्रमाणे इतर ज्यो आमच्यो योजना ज्यो आसा, फिश मार्केटचें काम ऑलमोस्ट जायत येयला तें आतां कंप्लीट करून घेवपाक जाय. वेजिटेबल शेड आसा, त्याच प्रमाणे खोर्ली स्मशान भुमीचें आतां आमी एक्सपान्शना खातीर पयरूच भुमिपूजन केलां. तें जाता तितलें बेगीन सोंपोवपाक जाय, कारण खोर्ले भागांतले त्या मोठ्या प्रमाणान थंय लोकसंख्या आसा, तांकां खूब वर्सांची तांची मागणी आसा, जागो तांकां पावना. ते एक बेगीन जाता तितलें कंप्लीट करपाची एक गरज आसा. त्याच प्रमाणे आमचे म्युनिसिपालिटीचे ऑफिस ओल्ड सेंट मेरीज बिल्डींग आसा थंय शिफ्ट करपाचो विचार आसा. तें कामूय चालू जाल्लें आसा. ते सुद्दां जाता तितलें बेगीन कंप्लीट करून घेवपाक जाय. पणजे बस स्थानकाची सध्या दयनीय परिस्थिती जाल्या. वचत थंय खड्डे आनी गटारां तुंबून व्हांवपाक लागल्यात. बस स्थानकाचेर लोकांक आश्रो घेवपा खातीर वयर खातिल्ले पत्रे पावसाच्या वाऱ्यान हुबून केल्यात. तशेंच बस स्थानकाचेर आशिल्ले खड्ड्यांक लागून लोकांक येरादारी करतना बरोच त्रास जाता. ह्या संबंधान कदंबा महामंडळाचे अध्यक्ष कार्लोस आल्मेदा हांकां विचारले तेन्ना कंत्राटदारान मदींच काम सोडिल्ल्यान ही परिस्थिती उप्रासल्या अशें सांगलें. तशेंच फुडल्या 8 ते 10 दिसां भितर हे काम चालू करतले अशी माहिती तांणी फुडें दिल्या. पणजेच्यान संजय मनोलीचो रिपोर्ट. पणजे बस स्टँडचें काम चालू आहा. ते कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम सोडले. आम्ही ते काम कदंबान ते काम ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा थ्रू पब्लीक LPWD ते काम दिलेले आणि ते कॉन्ट्रॅक्टर ते काम बंद केले. मागीर आम्ही 3 रिमांयडर धाडले. 3 रिमांयडर धाडला की ते काम कर म्हणून, कित्याक लोकांक त्रास जाता. आणि आता तेजे पेमेंट रिलीज जावना म्हणपाक लागलो कॉन्ट्रॅक्टर. हांवें ताका फोन मारलो तेन्ना, आणि मग आनीक 8 दिसां भितर ते काम स्टार्ट जातलें परत. परत 8 दीस लोकांक त्रास जातले. पळय एक 8 दीस आमकां त्रास जाता न्हू. आमचे देखून बसी आमचे बसी डॅमेज जाता भितर तेन्ना. 8 दिसां भितर भितर नेक्स्ट 8 to 10 days काम स्टार्ट जातलें. परते आदी पण शीट्स घालपा जाय थिंगा.
sheets घालपा जाय, tiling करपा जाय, that the gutter has to be like connected. Those bays have to be like not done bus bays. Contractor ते काम दिला for roads, for gutters, for tiling, for even the tiles, for the sheets. Those sheets पडले त्यो. So अरे sheets ते तोच घालतलो contractor. तेका payment कितें release करना म्हणपाले PWD. तेका कितें work order सारके दिवन they have started the work. आणि आता परतून एक फाट घेऊया एक विसव. Established in 1974, the Pride of Goa Hotel Fidalgo, situated in the heart of Panjim city on 18 June Road, offers 4-star luxury. Live in style at lavishly designed rooms at affordable rates. 103 elegant rooms with the Fidalgo Food Enclave. Well-equipped venues for banquets and conferences, with 6 halls to choose from. Escape from hectic schedules and pamper yourself at the health spa. Combining business with pleasure, Hotel Fidalgo. The best of the best. An institute, a name that hotel industry trusts. खरेंच मनशाच्या नशिबान बरयला ते कोणाच्यानच वाचूंक जायना पण एन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ऍडमिशन घेवन बरें शिकप करून हॉटेलाचो मॅनेजर जावन फुडाराक तुज्यान एक व्हडलो मनीस जावं येता देखून ऍडमिशन घे फकत एन इन्स्टिट्यूट पोरवोरेम. To be the best, you have to learn from the best. An Institute of Hotel Management and Catering Technology, a name that hotel industry trusts. Admissions open for degree and diploma courses. An Institute of Hotel Management and Catering Technology, Goa's first ISO 9001-2000 certified educational institute. Nova Sidadi Commercial Complex, S1 Building, Alto Pororim, Padres, Goa. Contact 0832 241 1350 or 9326 114919. ए सुची, लग्न उपरांत तुका आमच्या घरान कितें जाय? प्रिन्स. Prince Furniture is #1 furniture showroom for all your home furnishing needs. Comfortable and designer sofas with lots of varieties. Stylish divans. Spacious and best quality wardrobes. Prince Furniture for strong and latest designing dining tables, for wall mount showcases, for large variety of stylish beds. Visit our showroom at Piran Industrial Estate. आमच्या स्वप्नातले घर सजयता प्रिन्स फर्निचर. तुमचे घर कोण सजयता? Prince Furniture is the best furniture. हेलो अंकल. हेलो. मैं आपको थैंक यू कहना चाहती हूँ. थैंक यू किस लिए? वो एक्चुअली मुझे ना थैलेसीमिया है और हर महीने आप जैसे अंकल आंटी खून देते हैं और मेरी मदद करते हैं, पर मुझे पता नहीं वो कौन है, इसलिए सबको थैंक यू बोल देती हूँ. सो थैंक यू. पर बेटा मैंने तो कभी ब्लड डोनेट किया ही नहीं. कोई बात नहीं, नेक्स्ट टाइम के लिए बाय. बाय. 18 साल की उम्र से रक्तदान करें, ये किसी की जिंदगी बचा सकता है. करके देखो. अच्छा लगता है. The Grand, in its true reflection of the name, comprises of 150 tastefully furbished rooms and suites. Pan Global, the new international standard world cuisine restaurant. It is an exclusive fine dining a la carte restaurant that serves fares spanning the entire globe. Neelam's The Grand, Post Office Road, Kalangut, Bades, Goa. Sai Kishan Transport undertakes sewage and water waste suction maintenance services. Anywhere at any time, 24-hour service available all over Goa.
Sai Kishan Transport undertakes sewage and water waste suction maintenance services. Contact us at 09637164777, 09822137923. Also email us arvind.dabolkar@yahoo.com. विसवा उपरांत तुमकां येवकार. इन्स्टिट्यूट मिनेझिस प्रागांचा वतीन जुलय म्हयन्यात साहित्यीक उत्सवाचे आयोजन केला. साहित्याची राखण आणि जतनाय जावची तशेंच राज्यांतल्या साहित्याक उर्बा मेळची ह्या हेतांतल्यान ह्या उत्सवाचे आयोजन केला, अशी माहिती इन्स्टिट्यूट मिनेझिस प्रागांचे अध्यक्ष संजय हरमलकर हांणी दिल्या. 6 जुलया सावन ह्या कार्यावळीक सुरवात जातली. पणजेच्या संजय मनोलीचो रिपोर्ट. कारण की जुलै महिन्यामध्ये आमचे जवळजवळ 4 कार्यक्रम आतापर्यंत निश्चित झालेले आहेत. त्यातील पहिला कार्यक्रम म्हणजे 6 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आम्ही एक कार्यक्रम सुरू करणार आहोत. तो म्हणजे महिला आरोग्य मार्गदर्शन आणि त्याच्यात खास करून स्तन कॅन्सर हा महिलांना जास्तीत जास्त होणारा एक तऱ्हेचा कॅन्सर आहे. तो त्याच्यावर आम्ही एक मार्गदर्शन व्हावं संबंध गोव्यातील महिलांना. आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही नवोदितच लेखक लेखिका कवी यांच्यासाठी आम्ही कार्यशाळा आणि ती सुद्धा 4ही भाषामध्ये, जसं IMB आम्ही 4ही भाषामध्ये प्रोत्साहन मिळावं नवोदित कलाकारांना, तर म्हणून आम्ही कोकणी, मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 4ही भाषामध्ये त्यांना कार्यशाळा ठेवलेली आहे. आणि त्यांना चांगले प्रसिद्ध साहित्यिक आपल्या गोव्यातले, त्याच्यापैकी डॉक्टर सोमनाथ कोमरपंत हे कवितेबद्दल मार्गदर्शन करतील. श्री दामोदर मावजो हे कथा ह्याच्यावर मार्गदर्शन करतील. आणि मुकेश थळी हे निबंध. ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन, या 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आमचा. तर 12 तारीखला हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या 12 तारीखला सुरुवातीला उद्घाटक आमचे गोपाळराव प्राचार्य, गोपाळराव मयेकर साहित्यिक यांच्या हस्ते होणार आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा गजरांनी टाळ वाजयत धवी वस्त्र घालून मुळगाव वारकरी संस्थेचे अध्यक्ष पंढरपुरा जावपी आषाढी एकादशी खातीर भायर सरल्यात. सुमार 13 दिसांचे अंतर पार करून चलत गेल्ले वारकरी पंढरपुरा पावतले आणि आषाढी एकादशी मनयल्या उपरांत परते बशीन घरा येतले. मुळगावच्यान यशवंत परबाचो रिपोर्ट. मुळगाव वारकरी मंडळ म्हणून ॲक्च्युअली 2009 आम्ही सुरू केलेली आसा. 2009 आम्ही एक 53 वारकरी घेऊन गेल्ले, मागीर 10 आम्ही एक 130 घेऊन गेल्ले, 11 180 घेऊन गेल्ले, 12 215 जाले. आणि ह्या वर्सा आम्ही मुळगाव वारकरी संस्था म्हणून रजिस्टर करून संस्था व्हरता. आणि ही पहिलीच आमची अंडर मुळगाव वारकरी संस्थेच्या बॅनर सकयल ही वारी आसा. तितून आम्ही 225 वारकऱ्यांक घेऊन वयता ॲक्च्युअली. आणि आमचो सगळो 13 दिसाचो प्रवास आहा. आज आम्ही 5 तारीख भायर सरता आणि आम्ही 17 तारीख पंढरपूर पावतले आणि 19 तारीख आषाढी एकादशी करून 20 तारखेक बशीन गोंयांत येतले. तोपर्यंत आमचो पूर्णपणे पायी प्रवास आसता. 350 किलोमिटरचो पायी प्रवास आसता. सकाळची साधारण 3 वरां, सांजी 3-4 वरां अशें आमचो प्रवास चालू आसता. दिसान एवरेज 25 ते 30 किलोमिटर दिसांतून आमी चलता. आणि सगळ्यांचो संपूर्ण वारीक शाकाहारी आहार आसता, म्हणजे सगळे सात्विक आहार आसता. आणि शक्यतो आम्ही सगळे विकास करता की तुमचे विचार आहे सात्विक आसचे आणि आम्ही त्याचेर भर दिता की आचार, विचार आणि उच्चार हे तिनय आपले सांबाळून वारीक प्रवास करपाचो. आणि त्या खातीर थोडे आमी अटी नियम अशे घातलेले आहा. ते ड्रेस कोड आहा आमचो. आणि गुटखा खावप, दारू पिवप, सिगरेट पिवप, विडी पिवप अशें जे वायट आहा तेका पयस रावपाचें. व्यसन मुक्ती हे आसा. आणि आमकां तेच्या पण खुबशे फायदे मेळ्ळे आहा. खुबशे व्यसन मुक्त जाल्लेले आहात वारकरी, असो आमचो अनुभव आहा. आनी तो एक उद्देश आमचो सफल जाता. आणि आमचे जे संस्कृती रक्षण आहा आणि आध्यात्मीक भावना जी जागृत करपाची आहा तेतून आमकां फळ मेळटा. अशें दिसान दीस हे प्रोत्साहन जे वारकरीचे आसा न्हय तेतून आमकां कळून येता की आमी कितें तरी एचीव करता, कितें तरी आमकां फळ मेळ्ळें आणि तेतून आमी सफल जाता. आणि हे प्रतिसाद दिसान दीस आमचो वाडत आहा. आणि
इतिहासा प्रमाणे आमकां खबर आसा की 13व्या शतका पासून संत ज्ञानेश्वरान ही जो संप्रदाय सुरू केलो तातूंत तांचो मूळ हेतू हो आसलो की सगळ्या समाजांचे जे लोक आसा कसलेच थंय भेदभाव न ठेवता सगळ्या थरांचे लोक एकत्र येवचे आणि ह्या संप्रदायाच्या संप्रदाया पासून स्फूर्ती घेवन सगळ्यांनी एकमेका भितर बरे मिळून मिसळून रावचे एकमेका धरू सुपंत अशा पद्दतीन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्दतीन सगळ्यांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदान रावचे संस्कृतीचे जतन करचे जे कितें आपले पयलीचे परंपरा आसा वहिवाट आसा त्या सगळ्या वहिवाटांचे रक्षण करून ते फुडें चलत वचपाचे. आतांच आमच्या वस्कर साहेबान सांगलां तशें की संस्कृती हळूहळू रास जाल्ली आसा ह्या संस्कृतीचे जतन करप आमकां अतिशय आवश्यक आसा. आणि आता निमणे कडेन परतून एक फावट पळोवया गोंयच्यो कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्र्यांक जाय जाल्यार तांणी मंत्रिमंडळान फेरबदल करूं येता. फेरबदल जातले म्हूण छापून आयिल्ले बातमेचेर मंत्र्यांनी उक्तायलें मत. लायटीची समस्या सुटावी करपा खातीर सरकार भारतीय उर्जा बँके कडल्यान 50 मेगावॉट्स वीज घेतले. वीज मंत्री मिलिंद नायक. आणि गोंयच्या सुमार 30 दर्यावेळाचेर प्रायोगीक तत्वाचेर ग्रीन टॉयलेट उबारपाचो सरकाराचो निर्णय. मंत्री दिलीप परोळेकरान दिल्या म्हायती. आणि आता आयचे खबराचित्र हांगाच सोंपता. तुमी पळयत रावात RDX गोवा. देव बरें करूं.